Solve example second. Show that the line 3x minus 4y plus 15 equal to 0 is a tangent to the circle x square plus y square equal to 9. Find the point of contact. तर आपल्याला काय काय करायचंय, शो करायचंय. शो द लाइन इज टँजंट आणि दुसरं पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे इथे आपल्याला एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचं आहे त्या पॉइंटचे. आणि कोणताही टँजंट आणि सर्कल यांच्यामध्ये एकच छेदनबिंदू असतो हे आपल्याला माहिती आहे. तर हा सर्कल आहे आणि ही रेषा ह्या सर्कलला एकाच बिंदूत जेव्हा छेदते तेव्हा आपण ह्या रेषेला काय म्हणत असतो, टँजंट असं म्हणत असतो. म्हणजे स्पर्शिका आणि सर्कल. आणि आता आपल्याला क्वेश्चन मध्ये काय काय दिलेलं आहे, इक्वेशन ऑफ द लाईन म्हणजे ह्या लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे आणि ह्या सर्कलचं आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे. त्यावरून आपल्याला काय काढायचं आहे, तर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. एकच पॉइंट असतो की ज्याच्यामध्ये सर्कल आणि टँजंट एकमेकांना छेदतात, इंटरसेक्ट होतात. तिथे त्याचे आपल्याला एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स काढायचे, एक्स आणि वाय निर्देशक काढायचे. आता क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, गिव्हन काय आहे, तर 3x मायनस 4y प्लस 15 इक्वल टू 0. ह्याला आपण इक्वेशन फर्स्ट म्हणू. आणि दुसरं इक्वेशन ऑफ द सर्कल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 9 इक्वेशन सेकंड. आता इक्वेशन फर्स्ट वरून आपण आधी y इक्वल टू काढू आणि नंतर जे y येईल जे त्याची व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशन मध्ये ठेवून x काढू. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट 3x minus 4y plus 15 equal to 0. Therefore, minus 4y equal to minus 3x minus 15. Therefore, y equal to minus 3 divided by minus 4, minus 3x divided by minus 4, minus 15 divided by minus 4. Therefore, y equal to minus minus plus, negative negative positive, 3 upon 4x plus negative negative positive, 15 upon 5. Now put value of y in this equation second, or substitute y equal to 3 upon 4x plus 15 upon 4 in equation 2. इथे आपल्याला अजून सिम्प्लिफाय करता येतं. इथे 1/4 आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेऊ. ब्रॅकेटमध्ये 3x प्लस 15. Put y equal to 1/4 3x plus 15 in equation second. In equation second or 2. ह्या इक्वेशन मध्ये आपण y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. x square plus y is 1/4 in bracket 3x plus 15 होल स्क्वेअर इक्वल टू 9. y ची व्हॅल्यू आपण ही ठेवली याचा स्क्वेअर करतो. x स्क्वेअर 1/4 स्क्वेअर मीन्स 1/16. 1/4 स्क्वेअर मीन्स 1/4 इंटू 1/4 मीन्स 1/16 इन ब्रॅकेट 3x प्लस 15 स्क्वेअर इक्वल टू 9. हे सॉल्व करू आपण परत. तर इथे 3x प्लस 15 स्क्वेअर आहे. तिथे आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे, एक्सपान्शन फॉर्म्युला. a प्लस बी स्क्वेअर मीन्स a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला वापरू आपण. देअरफॉर x स्क्वेअर प्लस 1/16 इन ब्रॅकेट 3x स्क्वेअर मीन्स 9x स्क्वेअर प्लस 2 इंटू 3x इंटू 15 मीन्स 6x इंटू 15 इक्वल टू 90x प्लस 90x 15 स्क्वेअर मीन्स 225 इक्वल टू 9. आता इथे 1/16 हे आपल्याला म्हणजे कॅन्सल करायचे. तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल, LHS आणि RHS ला 16 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ह्या पूर्ण इक्वेशनला आपण 16 ने मल्टिप्लाय करू, 16 ने गुणू. देअरफॉर 16x स्क्वेअर प्लस 9x स्क्वेअर प्लस 90x plus 225 equal to 9 into 16. 9 into 16 144. 16x square plus 9x square means 25x square
ह्या दोन्हींची बेरीज केली आपण इथे 16x वर्ग अधिक 9x वर्ग म्हणजे 25x वर्ग अधिक 90x अधिक 225 बरोबर 144. आता इथे 225 आणि इथे 144 आहे. आता इथे आपण परत हे सॉल्व करून घेऊ. 25x वर्ग अधिक 90x अधिक 225 वजा 144 बरोबर 0. म्हणून 25x वर्ग अधिक 90x 225 वजा 144 81 बरोबर 0. मग 25x² प्लस 90x प्लस 81 इक्वल टू 0. आता हे इक्वेशन सॉल्व करायचं म्हणजे काय करायचं आपल्याला x ची व्हॅल्यू काय करायची फाइंड आउट करायची. मग x आपल्याला फाइंड आउट होईल आणि त्यावरून मग आपण y फाइंड आउट करू शकतो. Therefore 25x² plus 90x plus 81 equal to 0. (25 into 81 means 25 into 2025. 25 गुणिले 81 बरोबर 2025. इथे आपल्याला ही टर्म कशी लिहिता येईल की ज्याचा गुणाकार हा 2025 आहे. तर इथे आपण 45 गुणिले 45 जर केलं तर त्याचं उत्तर सुद्धा 2025 आहे. मग त्यावरून आपण 90x इक्वल टू 45x प्लस 45x असं लिहू शकतो. म्हणजे ही टर्म आपल्याला अशी लिहायची. आता (25x² plus 45x plus 45x plus 81 equal to 0. त्याच्यातून काय आपल्याला बाहेर काढता येईल कंसाच्या कॉमन काय घेता येईल तर 5x इन ब्रॅकेट 5x प्लस 9 आणि इथे 9 घेऊ आपण आणि कंसामध्ये 5x प्लस 9 इक्वल टू 0. 9 इंटू 5x 45x 9 इंटू 9 81 आणि मध्ये प्लस. तसंच 5x इंटू 5x 25x². 5x इंटू 9 45x. इथे हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सेम आहे. मग आपण कॉमन घेऊ 5x प्लस 9 and take remaining terms another bracket 5x plus 9 equal to 0. इथे 5x plus 9 इथे पण 5x plus 9 आहे. 5x plus 9 equal to 0 or 5x plus 9 equal to 0 किंवा and 5x plus 9 equal to 0. म्हणजे आपली इथे x ची एकच व्हॅल्यू मिळणार आहे. x ची आपल्याला किती व्हॅल्यू मिळणार आहे फक्त एक व्हॅल्यू मिळणार आहे. ओनली वन व्हॅल्यू. त्यामुळे y ची सुद्धा आपल्याला 1च व्हॅल्यू आहे. यावरून आपण काय ठरवू शकतो तर ही जी रेषा आहे ही नक्कीच काय आहे टँजंट आहे. कारण आपल्याला पॉईंट एकच मिळतो. x ची व्हॅल्यू पण एक आहे आणि y ची व्हॅल्यू पण एकच येणार आहे. Therefore x equal to -9/5 or x equal to -9/5. दोन्ही व्हॅल्यू या सारख्याच आहेत. मग आपण एकच व्हॅल्यूसाठी y ची किंमत काढू. x equal to -9/5. Here roots of the equation are equal. दोन्ही व्हॅल्यू x च्या सारख्याच आहेत. Therefore line is tangent to the given circle. यावरून आपण y ची व्हॅल्यू काढू. इथे आपल्याला ही इक्वेशन माहिती y equal to 1/4 3x plus 15. मग इथे x equal to आपण -9/5. 1/4 3 into -9/5 plus 15. Therefore y equal to 1/4 in bracket -27/5 plus 15. 9 into 3 27 and minus. Solve करू. Therefore y equal to 1/4 minus 27. इथे अपॉन 5 आहे तर 15 into 5 75 divided by 5. y equal to 1/4 75 वजा 27 75 minus 27 48 divided by 5.
Therefore y equal to 12 divided by 5. 4 1 4 4 2 8 4 1 4 4 1 4 4 2 8. Y equal to 12 upon 5 and x equal to minus 9 upon 5. Minus 9 upon 5 and 12 upon 5 is the only one point of the intersection of the line and circle. Therefore, the line 3x minus 4y plus 15 equal to 0 touches the circle at minus 9 upon 5 and 12 upon 5. Therefore, point of contact equal to minus 9 upon 5 and 12 upon 5. Here, x coordinate of the point is minus 9 upon 5 and y coordinate of the point of contact is 12 upon 5. आता इथे x coordinate काढला आणि y coordinate काढले. तर आता हे आपण ह्या व्हॅल्यू या दोन्ही इक्वेशन मध्ये ठेवून बघू की इक्वेशन सॅटिस्फाय होतं का नाही ते. Put x equal to minus 9 upon 5 and y equal to 12 upon 5. आधी हे इक्वेशन घेऊ आपण. 3x लाईनचं जे इक्वेशन आहे ते घेऊ. 3x minus 4y plus 15 equal to 0. 3 into minus 9 upon 5 minus 4 12 upon 5 plus 15 equal to 0. Minus 27 upon 5 minus 48 upon 5 plus 15 equal to 0. आपण ते ॲडिशन करू. minus 27 minus 48 divided by 5 plus 15 equal to 0. Equal to minus 15 and plus 15 equal to 0. Minus 75 divided by 5 means minus 15 and plus 15 equal to 0 means 0 equal to 0. LHS equal to RHS. इथे इक्वेशन हे सॅटिस्फाय झाले. जेव्हा आपण x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू ह्या ठेवले तेव्हा इक्वेशन सॅटिस्फाय झाले. आता सेकंड इक्वेशन घेऊ आपण. सर्कलचं इक्वेशन x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल टू 9. मग मायनस 9 अपॉन 5 square plus 12 upon 5 square equal to 9. Minus 9 square means 81 divided by 25. 12 square means 144 divided by 5 square 25 9. 81 plus 144 means 225 and 9 into 25. 9 into 25 is also 225. Therefore, LHS equal to RHS. इथे सुद्धा इक्वेशन सॅटिस्फाय झालेले. त्यामुळे आपण जे उत्तर काढलेले ते बरोबर आहे.